मी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन शिकवणार आहे. या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील ग्रॅव्हिटेशनचा जो फेनॉमेनॉन आहे तो आपण शिकणार आहोत. ग्रॅव्हिटेशनच्या फेनॉमेनॉनचा शोध सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला. ग्रॅव्हिटेशनचा फेनॉमेनॉन जर समजावून घ्यायचा असेल तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय हे सुरुवातीला समजावून घ्यावं लागेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन अशी आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स ट्राय टू अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ with a definite force. That force is called as the gravitational force. याचा अर्थ असा आहे की या युनिवर्स मधील म्हणजे या विश्वातील प्रत्येक वस्तू, एव्हरी ऑब्जेक्ट, एव्हरीथिंग, प्रत्येक वस्तू दुसऱ्या ऑब्जेक्टला, दुसऱ्या थिंगला, दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी जे बल प्रयुक्त करते त्या बलाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा दोन गोष्टींवरती अवलंबून असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स अपॉन टू थिंग्स. फर्स्ट थिंग इज ऑन द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट, म्हणजे दोन वस्तूंच्या वस्तुमानावरती अवलंबून असतो. अँड सेकंड थिंग इज ऑन द डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट, म्हणजे दोन वस्तूंमधील अंतरावरती अवलंबून असतो. ग्रॅव्हिटेशन फेनॉमेनॉन मध्ये नेमकं काय होतं तर ग्रॅव्हिटेशन फेनॉमेनॉन मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये ज्या दोन ऑब्जेक्ट आहेत त्या एकमेकांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो अप्लाय करत असतात. एक्झाम्पल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सन अँड अर्थ. आपल्याला माहिती आहे की सन ही या युनिवर्स मधली एक ऑब्जेक्ट आहे, अर्थ ही या युनिवर्स मधली दुसरी ऑब्जेक्ट आहे. सन काय करेल, अर्थला स्वतःकडे खेचण्यासाठी अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करेल. ऍट द सेम टाइम अर्थ सुद्धा सन वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करून सनला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मी काय एक्झाम्पल दिले की ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सन अँड अर्थ. You can write so many examples like this. For example, gravitational force between Earth and Moon, gravitational force between Earth and satellite, gravitational force between any two planets of the solar system, gravitational force between Sun and other planets of the solar system, gravitational force between two stars, gravitational force between any two objects which are present on the earth. For example, उदाहरणार्थ, पृथ्वीवरती एका रस्त्यावरती एक कार उभी आहे आणि तिच्या जवळ एक माणूस उभा आहे. तर कार काय करेल, या माणसाला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करेल ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या साहाय्याने. ऍट द सेम टाइम माणूस सुद्धा या विश्वातील एक वस्तू आहे, तो कारला स्वतःकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या सहाय्याने खेचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन कार अँड मॅन. हे एक आणखी एक एक्झाम्पल होऊ शकते. तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये एक एक्झाम्पल दिलेले बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्र अँड विराट, की जे दोघं एका बेंचवर बसलेले आहेत. या ठिकाणी महेंद्र विराटवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतोय स्वतःकडे खेचण्यासाठी, आणि विराट ऍट द सेम टाइम महेंद्रला स्वतःकडे खेचण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतोय. दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन विराट अँड महेंद्र और महेंद्र अँड विराट.